हॅलो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम, हे सुरेख सम, हे ब्युटिफुल सम आहे. आज आपण हे डिस्कस करणार आहोत. तुम्ही सांगणार हो हो नॉन टेक्स्च्युअल आहे ना? आपल्या जॉमेट्रीच्या पाठ्यपुस्तकामध्ये हे सम नाही आहे. हे आपण सॉल्व्ह करतोय. एकदम ब्युटिफुल सम आहे. आता तुमचा कॉन्फिडन्स आहे ना, वाढलाय ना? का तुम्ही व्हिडिओ बघितले असेल ना याच्या अगोदर? नाही बघितलं तर ते बघून घ्या. त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिले. आणि ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स का वाढलाय? कारण तुम्हाला आता थॉट प्रोसेस समजलाय. म्हणजे सम दिलं तर कसं विचार करायचं, कसं पॅटर्न आहे, आणि फायनली ते कसं प्रूव्ह करायचं, कसं फाईंड करायचं ते समजलंय. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय ना. व्हेरी गुड. आता त्याच कॉन्फिडन्सनी हे सम सॉल्व्ह करूया. चला या सम मध्ये पहिल्यांदा बघूया काय दिलंय आपल्याला. फिगर दिलंय आणि फिगर बद्दल काहीतरी सांगितलंय, राईट? फर्स्ट स्टेटमेंट बघा काय सांगितलं. इन द एडजॉइनिंग फिगर, म्हणजे या फिगर मध्ये पॉइंट्स ए बी सी अँड डी आर ऑन द सेम सर्कल. तर बघा ए बी सी अँड डी, तुम्ही सांगणार हे चारही जे पॉइंट्स आहेत ते क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी जे आहे त्याचं वर्टाइसेस आहेत. आणि हे चारही वर्टाइसेस सर्कलवर आहे, सेम सर्कलवर. म्हणजे हे क्वाड्रिलॅटरल काय सायक्लिक, हे आपल्याला समजलंय. म्हणजे जर आपण हे यूज केलं सम मध्ये तर आपण काय लिहिणार, ए क्वाड्रिलॅटरल एबीसीडी सायक्लिक. आणि रिझन मध्ये काय लिहायचं, गिवन. गिवन नाहीये, त्यांनी फक्त सांगितलं दे आर ऑन द सेम सर्कल, पण ते सायक्लिक आहे का, डेफिनेशन मुळे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला एक समजलं. व्हेरी गुड. चला पुढे बघूया. अँगल डीसीएफ इज इक्वल टू स्मॉल पी. म्हणजे अँगल डीसीएफ चं व्हॅल्यू आपल्याला दिलं आहे स्मॉल पी. ओके. अँगल ई चं व्हॅल्यू दिलं आहे स्मॉल क्यू. आणि अँगल एफ चं व्हॅल्यू दिलं आहे स्मॉल आर. हे इन्फॉर्मेशन दिलं आहे. आणि अजून एक इन्फॉर्मेशन दिलं, काय दिलं बघा, पी अपॉन 3 इज इक्वल टू क्यू अपॉन 4 इज इक्वल टू आर अपॉन 5. म्हणजे आपल्याकडे 3 रेशोज इक्वल दिलेत. ओके, इक्वल दिले. कसं यूज करायचं बघूया. आणि सांगितलंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पी, क्यू अँड आर. म्हणजे आपल्याला पी चं व्हॅल्यू, क्यू चं व्हॅल्यू आणि आर चं व्हॅल्यू फाइंड करायचंय. ओके. आणि हे जे 3 रेशोज दिले ते यूज होणार आहे ना तिकडे. व्हेरी गुड. चला आता बघूया. पहिल्यांदा सम बघितल्यानंतर, फिगर बघितल्यानंतर मला सांगा काय तुम्हाला इकडे सापडतंय का? बघा ना काय आहे व्हॅल्यू जे तुम्हाला डायरेक्टली फाइंड होत आहे. काय अँगल्स इक्वल आहे असं काय दिसतंय? बघा बघा बघा. मला तर दिसतंय. कोणतं बघा, अँगल डी सी एफ आणि अँगल बी सी ही, हे दोन्ही अँगल्स एकमेकांना इक्वल आहेत की नाही? आहे का? ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत ना. कारण हे लाईन बीएफ आणि डीई ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत. आणि दोन लाईन जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट करते एका पॉइंटवर, तर आपण त्या दोन्ही अँगल्सना इक्वल लिहू शकतो. आणि त्याचं रिझन आहे व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजे अँगल बीसीई चं व्हॅल्यू किती असणार आहे? पी. व्हेरी गुड. कारण आपल्याला अँगल डीसीएफ चं व्हॅल्यू दिलं होतं पी. आणि हे आहे आपलं रिझल्ट नंबर 1. म्हणजे बघता बघता फिगर मधून आपल्याला एक इन्फॉर्मेशन मिळाली. व्हेरी गुड. तुम्ही सांगा दुसरं इन्फॉर्मेशन, तर आपण स्टेटमेंट, स्टार्टिंगला स्टेटमेंट वाचलं ना तेव्हा आपल्याला समजलंय की हे क्वाड्रिलॅटरल एबीसीडी सायक्लिक आहे. आता क्वाड्रिलॅटरल एबीसीडी सायक्लिक आहे म्हणजे तुम्ही सांगणार हो ऑपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी असणार. म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इक्वल टू 180, ते एक इक्वेशन आपल्याला मिळणार आहे. दुसरं आपण बोलू शकतो अँगल बी प्लस अँगल डी यांचं जे सम आहे ते 180 डिग्री असणार आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला अँगल ए अँगल सी नाही तर अँगल बी अँगल डी हे सापडलं पाहिजे. हे आपण फाइंड करायला पाहिजे की याच्यातून आपल्याला काय मिळू शकतं. चला हिंट देतो. अँगल बी तुम्ही फाइंड करू शकता का? बघा ना, अँगल बी म्हणजे अँगल एबीसी. अँगल एबीसी कडे बघा आणि सांगा. तुम्ही सांगणार हो अँगल एबीसी बनलं कसं आहे? ईबी ला एक्सटेंड करून. आणि ईबी जे आहे या ट्रायंगलचं साईड आहे, ट्रायंगलच्या साईडला एक्सटेंड करून बनलंय. म्हणजे ते एक्सटिरियर अँगल आहे. आणि आपल्याला माहिती आहे एक्सटिरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल असलं म्हणजे त्याचं मेजर जे आहे ते इक्वल टू सम ऑफ द टू रिमोट इंटिरियर अँगल्स. आणि ते दोन्ही रिमोट इंटिरियर अँगल्स आपल्याला माहित आहे. एकाचं मेजर आहे पी आणि दुसऱ्याचं मेजर आहे क्यू. म्हणजे तुम्ही सांगणार अँगल एबीसीचं मेजर आपल्याला माहित आहे. लिहायचं कसं? लिहायचं अँगल एबीसी इज अन एक्सटिरियर अँगल ऑफ ट्रायंगल बीसीई. म्हणजे आपल्याला लिहू शकतो आपण की अँगल एबीसी इज इक्वल टू अँगल बीसीई प्लस अँगल बीसी म्हणजे अँगल ई. आणि रिझन काय याचं? रिमोट इंटिरियर अँगल्स थिअरम. आता फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. बीसी चं व्हॅल्यू आपल्याला माहित आहे पी. आणि ई चं व्हॅल्यू किती आहे? ते आहे व्हेरी गुड क्यू. कुठून आलं ते? पी चं व्हॅल्यू आलंय फ्रॉम 1 आणि क्यू चं व्हॅल्यू फ्रॉम गिवन. म्हणजे लिहिणार फ्रॉम 1 अँड गिवन. आणि जे आपल्याला इकडे सापडलंय अँगल एबीसी चं व्हॅल्यू त्याला आपण
मेन्शन करूया रिझल्ट नंबर 2. व्हेरी गुड. चांगलं झालं. आता अँगल ABC मिळाले म्हणजे तुम्ही सांगणार हो त्याचं जे ऑपोजिट अँगल आहे ना ते फाइंड करूया. ओके, अँगल ADC ते फाइंड करू शकतात का? तुम्ही सांगणार हो करू शकतो. सेम एक्सटिरियर अँगल आहे आणि रिमोट इंटिरियर अँगल्स माहिती आहे आपल्याला. म्हणजे ते परत हे सगळं स्टेप्स लिहायचं का? नाही, राईट ना, आपण डायरेक्टली लिहू शकतो. सिमिलरली वी कॅन फाइंड काय अँगल ADCचं मेजर काय असणार आहे? ते DCF त्याचं मेजर आहे P प्लस अँगल DFC त्याचं मेजर आहे R, म्हणजे याचं व्हॅल्यू आहे P प्लस R. व्हेरी गुड, सुपर. आणि ते आहे रिझल्ट नंबर 3. तुम्ही सांगितलं हो हे आलं म्हणजे आपण लिहू शकतो अँगल ABC प्लस अँगल ADC इज इक्वल टू 180 डिग्री का? ऑपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. बरोबर आहे. पण विचार करा ना, ते जर आपण लिहिलं तर आपल्याला काय मिळणार आहे? P प्लस P 2P प्लस Q प्लस R इज इक्वल टू 180. आता या इक्वेशनला सॉल्व्ह करायचंय म्हणजे आपल्याला P, Q आणि R 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत. एका इक्वेशन मधून कसं येणार आहे? तुम्ही सांगितलं काहीतरी गडबड आहे, कुठेतरी आपण अडकलोय ना. आणि अडकलोय म्हणजे परत गिव्हनला बघा काय दिलंय का? तुम्ही सांगणार हो P, Q आणि R यांच्याबद्दल काहीतरी दिलंय इन्फॉर्मेशन. काय दिलंय? हा 3 रेशोज दिलेत आणि ते तिन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहे. तिन्ही रेशोज एकमेकांना इक्वल आहे म्हणजे तिघांचं व्हॅल्यू सेम आहे. पण आपल्याला व्हॅल्यू माहित आहे का? नाहीये ना. सर आपण एक काम करूया, यांचं व्हॅल्यू इक्वल टू एक व्हेरिएबल घेऊया, काहीतरी असेल ना व्हॅल्यू, एक व्हेरिएबल घेऊया. चला एक्स घेऊया. म्हणजे आपण काय लिहिणार? लेट P अपॉन 3 इक्वल टू Q अपॉन 4 इक्वल टू R अपॉन 5 इज इक्वल टू X. आता याच्यातून मला हे सांगा, फर्स्ट रेशो P अपॉन 3 इक्वल टू X लिहिलं आहे ना, या रेशोचं व्हॅल्यू X आहे म्हणजे P चं व्हॅल्यू काय असणार? क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे P चं व्हॅल्यू आहे 3 into X 3X. सुपर्ब. सेकंड Q चं व्हॅल्यू काय आहे? Q अपॉन 4 इज इक्वल टू X म्हणजे Q चं व्हॅल्यू आहे 4X. थर्ड R अपॉन 5 इज इक्वल टू X म्हणजे R चं व्हॅल्यू आहे 5X. म्हणजे आता आपल्याला माहित आहे P चं व्हॅल्यू, Q चं व्हॅल्यू आणि R चं व्हॅल्यू हे तिघांचं व्हॅल्यू Xच्या फॉर्म मध्ये आहे. आणि म्हणजे X मिळालं हे तिन्ही मिळणार. आता इक्वेशन फॉर्म करू शकतो. तुम्ही सांगणार हो चला आता इक्वेशन फॉर्म करूया. कसं? जे आपण डिस्कस केलं. ABCD काय आहे? सायक्लिक क्वाड्रिलेटरल आहे. का बरं? गिव्हन नाही, रिझन लिहायचं बाय डेफिनेशन. आता लिहा हे सायक्लिक आहे म्हणजे आपण अँगल ABC प्लस अँगल ADC यांचं सम काय लिहू शकतो? इक्वल टू लिहा 180 डिग्री. का बरं? रिझन आपल्याला माहित आहे, सायक्लिक क्वाड्रिलेटरल थिअरम. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. अँगल एबीचं व्हॅल्यू किती आहे आपल्याला माहित आहे? P प्लस Q. हे आपण काढून ठेवले ना रिझल्ट नंबर 2 मध्ये. ओके, ADCचं व्हॅल्यू किती आहे? तुम्ही सांगा. त्याचं व्हॅल्यू आहे P प्लस R. हे पण आपण काढून ठेवलंय कुठे? रिझल्ट नंबर 3 मध्ये. म्हणजे आपण इकडे लिहायचं फ्रॉम 2 and 3. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता P चं व्हॅल्यू काय? P चं व्हॅल्यू आहे 3X. सबस्टिट्यूट करा. Q चं व्हॅल्यू किती आहे? 4X. सबस्टिट्यूट करा. P चं व्हॅल्यू परत ते किती आहे? 3X. प्लस R चं व्हॅल्यू किती आहे? 5X. ते सबस्टिट्यूट करा इक्वल टू 180. तर लेफ्ट हँड साइड बघा. तुम्ही सांगा सगळे राईट टर्म्स आहेत. 3 प्लस 3X प्लस 4X 7X 7X प्लस 3X 10X प्लस 5X 15X. म्हणजे आपल्याला आलं 15X इज इक्वल टू 180. म्हणजे आता X चं व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणजे इंटू 15 इकडे येणार आहे. डिवाइड बाय 15. 180 डिवाइड बाय 15. चला डिवाइड करूया. आपल्याला माहित आहे 15 1 जा 15. व्हेरी गुड. किती राहिले? 3 आणि 0 30. 15 2 जा म्हणजे X चं व्हॅल्यू काय आलं? 12. आता मला सांगा X चं व्हॅल्यू मिळालं म्हणजे तुम्ही सांगणार आता आपण P, Q आणि R चं व्हॅल्यू फाइंड करू शकतो ना. P चं व्हॅल्यू काय? 3X. 3X म्हणजे 3 इंटू X चं व्हॅल्यू 12. 3 इंटू 12 आहे 36. Q चं व्हॅल्यू म्हणजे 4 इंटू X दॅट मीन्स 4 इंटू 12 किती आहे? 48. R चं व्हॅल्यू म्हणजे 5X म्हणजे 5 इंटू 12 ते आहे 60. म्हणजे आपल्याला P, Q आणि R या तिघांचं व्हॅल्यू मिळालं आहे. ते आहे 36, 48 आणि 60. आता मला सांगा सम सोपं होतं की नाही? ते समजलं का? स्पेशली इकडे जे रेशो दिलं होतं ना, तिन्ही रेशो, यांना आपण कसं युज केलं ते इम्पॉर्टंट. पण काय युज केलं ते महत्वाचं होतं. समजलं? म्हणजे आपण समजून करतो. मी सांगितलंय म्हणून करायचं नाही, बायहाट करायचं नाही, स्वतःहून सॉल्व्ह करायचं. कॉन्फिडन्स वाढलंय ना तुमचं? वाढलंय. तुम्हाला वाटतंय ना तुमचे जे खास मित्र आहेत शाळेमध्ये बाहेर त्यांचं पण कॉन्फिडन्स वाढलं पाहिजे म्हणजे त्यांच्याशी हे व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला तर समजलंच असेल, आवडलंच असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलंय ना? नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग
नॉन टेक्स्च्युअल सम सकट तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.